रोहितजी बघितलं का? कशा आहे तुमचे बाबा हुशार? तुम्ही म्हणत होते की पहा ना, बाबांनी एवढ्या लोक प्रॉपर्टी दिली आपल्या नावाने करून. बघा बघा कसं नाटक केलं म्हटलं त्यांनी. या वयात त्यांना नाटक करता येते आणि तुम्ही बोलत नाहीये म्हटलं काहीच. बोलायला नाही पाहिजे का तुम्ही काही? परी आता मी काय करू त्याच्यावर? मी म्हटलं काय मला माहित होतं का बाबांना असं खोटं बोलले म्हणून? फ्रॉड कागद दिले म्हणून आपल्याला असं माहित होतं काय मला? तुम्हाला चांगले वाटतात ना तुमचे बाबा? घ्या ना मग आता बाबाला डोक्यावर. काय करणार आता? तुमची आई पण तशीच ना बाबा पण तसेच. छान मस्त मला वाटलं होतं की आता दिली आपल्याला प्रॉपर्टी, मस्त आपण काही शेती विकून टाकू आणि छान एखादं घर घेऊन घेऊ मस्त आणि तिकडे राहायला जाऊ दोघंच फक्त. काही गरज नाही या लोकांची आपल्याला. ज्यासाठी आपण राहत होतो ते मिळालं झालं आपलं. पण आता कशाला? जे मिळालं ते तर हातातून निघूनच गेलं. मग आता काय करणार? काय करणार म्हटलं आता? आता त्यांना आपलं खरं सगळं माहिती झालंय म्हटलं की यांनी फक्त प्रॉपर्टीसाठी केलं आणि हे विकायला निघाले. किती माहित झालं त्यांना? खरोखरचं जर असतं माहित पण झालं असतं तर काही फरक पडला नसता. आता तुमचे बाबा देणार का आपल्याला? सध्या तर काहीच देणार नाही. जेव्हा देईल तेव्हा देईल. पण आता माझा विचार असा आहे की तुम्ही मागा त्यांना. द्या म्हणून माझा अधिकार मला. का मागायला आपल्याला लाज वाटायला पाहिजे? मग आता काय करू? आता काय भांडण करू मी बाबासोबत जाऊन? आणि मी भांडण केल्यावर मी बाबा देईन काय? तुला वाटते का बाबा देईन म्हणून? मला नाही बाबा काय एवढे साधे सुधे आहे काय? तुला जेवढे वाटते ना तेवढे नाही आहे म्हटलं बाबा. बाबाला कडो काय? मी तर तोच विचार केला होता की बाबाने एवढ्या लवकर दिलंच कसं? देऊच शकत नाही. अन तसंही परी हे सगळं दादानं कमावलं आहे म्हटलं बाबापेक्षा जास्त. तुमच्या दादांनी कमावलं सगळं तर मग बाबांनी काय केलं? फक्त का तुम्हाला काय जन्म दिला काय? एवढंच काम केलं काय? काही काम नाही केलं का कोणतं? त्यांनी काहीच कमावून नाही ठेवलं. जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या तोंडातून फक्त हेच ऐकायला येते की दादांनी कमावलं. दादांनी लहान असतानापासून कमावलं तर बाबा एवढे मोठे होते तर काय केलं मग त्यांनी? परी जास्त बोलायचं गरज नाही आहे. एवढं काय बोलायला लागते? आता त्याची प्रॉपर्टी ते आपल्याला देऊ नाही तर नाही देऊ. आपल्याला आपल्या नोकरीच्या पैशात खुश राहावं लागणार आता. नाही, मी नाही राहू शकत एवढ्या पैशात खुश. मला ना जास्त पैसे लागतात, तुम्हाला माहित आहे ना. मी काय माझे सगळे शौक वगैरे बाजूला ठेवू का? सगळं बाजूला ठेवून मी गरिबी जगू का? तुम्हाला माहित आहे ना. आधीच माहित होतं जेव्हा मी कॉलेजला शिकत होती की माझे शौक भरपूर आहे. तुम्ही काय म्हटलं होतं मला की नाही परी मी तुझं सर्व काही पूर्ण करणार. मग आता कुठे गेलं ते? तू सांग बरं मी काय पूर्ण नाही करून राहिलो? कुठं कमी पडलो मी? सांग काय नाही करून राहिलो? एवढ्याला 5-5, 10-10 हजाराच्या साड्या घेऊन राहिली, एवढ्याला मेकअपचं सामान घेऊन राहिली. मी म्हटलं आजपर्यंत घरात 5,000 रुपये नाही दिले. आई तर खाऊन राहिलो आपण त्याच्याच भरोशावर. आपल्याला तर लाज वाटायला पाहिजे. मग तरी म्हणतो तू का काहीच नाही करत? अजून काय करू? करून राहिले तर काय उपकार करते का माझ्यावर? बायको आहे मी तुमची. मी आधीच म्हटलं होतं मी तुमच्याशी लग्न करत नाही म्हणून. जबरदस्ती केलं माझ्याशी लग्न. काय गरज होती लग्न करण्याची? मला काय माहित तू अशी वागशील म्हणून. एवढे काही दिल्यावरही तू अशीच करतं तर त्याच्यापेक्षा तर नाही केलं असतं ते पुरलं असतं. थोडंसं कमी पडलं की याच्या त्याच्यासोबत पडून तर जातो मग. सुमित, तुला भूतकाळ काढण्याचा काही गरज नाही म्हटलं माझा. जे काही झालं ते का बरं काढत येते आता? जे झालं गेलं ते पार पडलं ना, मग कशाला काढत आहे? तू कोण काढून राहिली मग? तू कोण काढून राहिली भूतकाळ? तुझ्या काढला तर जीवावर येते आणि माया काढला तर मग माया कोण काढते? तू मला म्हणतं का नाही असं म्हटलं होतं तसं म्हटलं होतं. जे म्हटलं ते वागून राहिलो करून राहिलो म्हटलं. त्या काय केलं? तू तर शेवटी उठून पाहिली होती. त्या मानानं तर तसं पाहिजे ना, तर अधिकार नाही तुला बोलायचा. तरी एवढी बोलतो घरात म्हटलं अर्ध्या लोकांना माहिती नाही म्हटलं ते असं केलं होतं म्हणून. तुम्ही मला म्हटलं होतं असं की मी करणार म्हणून सगळं. यायचं काय चालू आहे पप्पा इथं घरात? चालू आहे वाटते. याच्यासाठी चालू असेल कागदपत्रासाठी आता. बरोबर आहे ना, मामाजीनं असं केलं ना. मी तर म्हणतो बरंच केलं बाई मामाजीनं. नाही तर आज मामाजीला भले वाईट दिवस दिसले असते पण मला नाही वाटत असं झालं पाहिजे म्हणून मामाजी सोबत. मग आता कुठे जायचं? तुमच्या बाबांनी म्हटलं काल की इथून निघा म्हणून, घरात राहू नका. आणि एवढं म्हटल्यानंतर मला इथे राहण्याची बिलकुल इच्छा नाही आहे म्हटलं. कुठे जायचं काय जायचं तर विचार करा आता लगेच. कुठंच नाही झाला गं परी. शांत आहे तू. शांत जर राहिलं ना सगळं बरोबर होते. तू जर म्हणशील तर ते म्हणते तसंच जर केलं तर मग आपल्याला काही पुरत नाही. तू सांग ह्या घरात राहून खायचं प्यायचं नाही आणून तुला पगार कमी पडते माया म्हटलं. तरी म्हटलं आता जर तिकडे राहायला गेलो तर भाडंही द्यायला लागते आणि खाणं पिणं यायला लागते आणि तुला एक काम करता येत नाही तर बाई लावा लागते. कुठून देईन एवढा मोठा पैसा मी? कुठून पुरवू? काय झालं बापूजी? काऊन परी अशी कल्ला करून राहिली? नाही बहिणी काही नाही झालं. हे आता चालूच राहते जरासं नवरा बायकोचं. आता ते एवढं काही ध्यानी मनी धरणं परत पुरते काय आपल्याला? आता आपल्या खोलीत काही ना काही वाजतच राहते. तुम्हाला काय गरज आहे आमच्या खोलीत येण्याची? इकडे येऊन आम्हाला बोलण्याची म्हणण्याची काय गरज आहे? विचारपूस करण्याची एवढी? ज्यांना विचारपूस करायचं त्यांना करा ना. इकडे कशाला आले? कोणाच्या खोलीत जायचा काय अधिकार तुम्हाला? नाही वा, मला ऐकू आलं कल्ला करायचं. मी म्हटलं काय झालं म्हटलं. दरवाजा उघडा दिसला बाई म्हणून आली. दरवाजा बंद असता तर काय आली असती? मग कल्ला करायचा आहे तर दरवाजा बंद करून करत जा. का का बरं करावं आम्ही दरवाजा बंद? आमचं घर आहे. आम्ही दरवाजा बंद करू नाही तर उघडा करू. तुम्हाला काही लेणं देणं आहे त्याचं? त्या बापाच्या घरूनच आणलं घर. आमचं घर आहे. मामाजीचं घर आहे म्हटलं. हे सगळेला अधिकार आहे इथं. समान अधिकार आहे म्हटलं. आणि तुला तर तसंही मामाजीनं काल म्हटलं घराच्या बाहेर निघा म्हणून. मामाजीने एक वेळा म्हटल्यावर मामाजी काही त्या गोष्टीला काही मागं घेत असते काय? का बरं जाऊ आम्ही? काय गरज आहे आम्हाला जायची? आम्ही बिलकुलही जाणार नाही इथून. धक्के मारून काढते म्हटलं मामाजी इथून. लक्षात ठेव जो परी, तू तुला वाटत असेल का मामाजी काहीच म्हणत नाही म्हणून. मामाजीचा राग नाही पाहिला तर फक्त प्रेम पाहिलं आतापर्यंत. बापूजी तुम्ही पण लय चूक केली.
एवढ्या विश्वासानं मामाजीने तुमच्याजवळ कागदपत्र दिले होते तर तुम्हाला विकायला काढायची गरजच नव्हती. तुम्ही स्वतःहून म्हटलं स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. बापा वहिनी तुम्ही नाही घेतला काय कागद? आम्ही एकट्यानेच घेतला काय फक्त? तुम्ही तर घेतलं, तुम्ही तर सामील होते त्याच्यात. आम्ही फक्त कागद घेतला, आम्ही विकायला नाही काढली प्रॉपर्टी. आम्हाला तर हेही माहित नव्हतं खरं आहे का खोटं आहे म्हणून. मी तर 2-3 दिवसा पहिलेच मामाजीला तो कागद नेऊन दिला होता का हे घ्या म्हणून इलाज करायसाठी. आणि तुम्ही जर त्याच्यात मामाजीच्या मागं थोडेसे झाले असते का नाही इलाज करायसाठी पैसे देतो हे ते, तर म्हटलं तुम्हाला सगळं माफ झालं असतं आताचं. विकूनही टाकलं असतं तरी माफ झालं असतं. पण तुम्ही गलती केली. मग आता मामाजी जवळ गलतीले माफी थोडी आहे काही, सजाच आहे. मग आम्हाला बाहेर काढलं ना आम्ही बाहेर गेलो तर आम्ही का मरून जाणार का, जगणार नाही का? कमावू नाही शकत का आम्ही? मी पण जॉब करणार म्हटलं. हो माहित आहे, जॉब करणार. जॉब केला ना एखाद्या सोबत पळून जाशील म्हटलं तिकडे, जशी मांगल्या दिवशी गेली होती. तुला तर काय म्हणते, कोणी दिसलं तर त्याच्या मागं लागतं ना पळून जातं. मग जेवढं बोलण्याची तुला गरजच काय आहे पण? मी पळून जाऊ नाही तर काही करू कोणासोबत? तुझ्यात हिंमत आहे का कोणासोबत पळून जाण्याची? नाही बाबा, आम्ही कोणासोबत पळून नाही जात नाही, आमचं नावही खराब नाही करत. तूच जाय. तू या जागेवर जर माझ्यासारखी गेली असती ना तर माझ्या नवऱ्याने तुम्हाला हाकलून दिली असते घरातून. तुला तर तुझ्या नवरा ठेवते घरात. अशी बायको कोणा ठेवा बाबा घरात? दुसऱ्यासोबत पळून नाही गेली, तिकडे काय म्हणते तर बोंबाबोंबाई झाली एवढी, विकूनही टाकून राहिला होता. तरी म्हटलं त्याला जेलमध्येही टाकलं तुम्ही, आणि तरी काय म्हणते आता इले घरातच ठेवलं बापूजी. शोभते का तुम्हाला हे? सगळेच माहित आहे म्हटलं घरात, तुम्हाला वाटत असं माहित नाही म्हणून. हा, आम्ही फक्त कोणी बोलत नाही, झाकून ठेवतो अशी म्हणून. तुम्हाला असं वाटते का माहितच नाही घरात कोणाले? हो, असं काही नाही आहे वहिनी. कोण सांगे तुम्हाला या गोष्टी? काही बी आपल्याच मनानं लावता. मी नाही लावत बापूजी आपल्या मनानं. आम्हाला सगळंच माहित झालं म्हटलं. तुम्हाला काय वाटते माहित नाही म्हणून? अरे म्हटलं झाड हालते ना तर पानं पडतेच म्हटलं. मग तुम्हाला असं वाटते का माहीतच होत नाही म्हणून घरापर्यंत? सगळ्याच गोष्टी माहित आहे म्हटलं आम्हाला. हे कसे पडून गेली, इले कोण वाचवलं, तुम्ही कशी हिची सुटका केली, इले विकून राहिला होता तो, मग त्याला जेलमध्ये टाकलं. सगळंच माहित आहे म्हटलं आम्हाला. तुम्हाला जरी वाटते का माहित नाही म्हणून, फक्त आम्ही बोलत नाही. आणि हे तुमच्या बायकोले हातभर लंबी जीभ आहे म्हटलं बोलासाठी. हो गेली पडून मी, मग काय म्हणते तू? पडून जायला म्हटलं खूप मोठी ताकद लागते. असं काही कोणाचे काम नाही म्हटलं पडून जाणं. स्वतः तर तेवढी हिंमत पण नाहीये. आताही जाणं मग पडून. आता मामाजी तसे घरातून काढणारच आहे. आताच म्हटलं मामाजीनं मला थोड्या वेळा अगोदर सुमित आणि परी गेले नाही काय म्हणे, म्हणून तर मी इकडे आली होती विचारपूस करायला. मी तर आली होती भलाई करायला. पण आता तू बोलली तुम्ही काय भलाई करा. मी चांगल्यासाठी समजावायला आली होती का तुम्हाला काढलं नाही पाहिजे म्हणून, युक्ती लढवली होती. पण आता तुम्हीच काय म्हणते तर असे बोलता उद्धटासारखे, तर कायले सांगू मी तुम्हाला चांगला मार्ग. जा आता खा ठोकरं तिकडे बाहेर जाऊन. काही गरज नाही तुझ्या सल्ल्याची, आम्हाला करता येते आमचं, आम्हाला काही गरज नाहीये म्हटलं. आणि माझ्या बापाजवळ खूप प्रॉपर्टी आहे, गरज नाही तुमच्या प्रॉपर्टीची. काही सांगू नको. ते बापाची प्रॉपर्टी आम्हाला, ते बापानं तर घरातून बाहेर हाकलली आहे तुले. नाही तर तू राहिलीस ते आतापर्यंत इथं एवढ्या दिवसाची. तू तर स्वतःच्या बापाच्या घरी पळून गेली असती. आम्हाला माहित नाही काय बाई काय झालं ना काय नाही म्हणून स्वतःच्या बापानं हाकलून दिली. येऊ नको म्हणून माझ्या घरी. सुमित बघितलं कशी बोलते मला हे तुझी वहिनी? आणि तू असंच उभा राहतो म्हटलं. आणि अशामुळेच मला कोणी पण येऊन बोलून जाते, तरी पण तू उभाच राहतो, काहीच बोलत नाही. अरे मी काय बोलू? तू सांग काय बोलू मी? त्या केलं तसं बोलते कोणी? मला जागा तर पाहिजे ना बोलायला. काही केलं नसतं, उजागर असती तर मी बोलू शकलो असतो. पण तुला जागाच नाही आहे बोलायला, काय बोलू मी? आणि त्यानं बोललं ते काय खोटं आहे, सगळं खरंच काय सांगितलं असं, कोण झालं असं माहित. इथं शर्मीनं तर मान खाली चालली आता का त्याला सगळेला माहित झाली ही गोष्ट म्हणून. आतापर्यंत तरी काही वाटलं नाही. आणि तू काय म्हणते तर अजून मान उच्च करून बोलतो त्याच्यासोबत. हो झाली माझ्याकडून चूक झाली ना, मी माफी पण मागितली त्याची. मग आता का मला बार बार ते करायला मजबूर करणार का तुम्ही लोक? तेच करू का मी आता पुन्हा पडून जाऊ का? तेव्हापासून गेली का कोणासोबत, बोलली का मी कोणाशी? चुपचाप घरात राहते म्हटलं. तू नेला तिथेच जाते आणि तिथूनच येते. तू तर माझ्यावर विश्वास करणं बंदच केला आहे. मग तरी पण तू जसं ठेवते तशी राहते ना मी. काय करू मग? मोकाट सोडून देऊ का तुला? मोकाट सोडून देऊ? पहिलेच तर पस्तावून राहिलो मी तुझ्यासोबत लग्न करून. आता आणि आता तू म्हणतं का नाही असं बोलतो म्हणतं तसं बोलतो म्हणतं. बोलून नाही तर काय करून मग आता? मला आधीच माहित होतं तू पस्तावणार आहे म्हणून. आता तू एक काम कर, तुझे बाबा नाहीतरी म्हणत आहे की तुम्ही घरातून निघून जा म्हणून. चल आपण वेगळंच राहू मग आता, या लोकांच्या दूरच राहू तिकडे. नाही परी, दूर नाही राहायचं आहे. दूर राहिलो तर मी दिवसभर ड्युटीवर राहतो. आता तरी घरी कधी राहिलो काही राहिलं तर टेन्शन नाही आम्हाला पैसे कमावायचं एवढं. अन दूर जर राहिलो ना म्हटलं मी राहतो दिवसभर तिकडे, तू इकडे काय करशील सांगता येत नाही म्हटलं. म्हणजे तुला माझ्यावर भरोसा नाहीच आहे ना? म्हणजे बिन भरोशाने जगत आहे का आपण सोबत? नाही, मला भरोसा बिलकुल नाही आहे. एक क्षणासाठी भरोसा नाही आहे म्हटलं तुझ्यावर. मग मी एकटीच राहते, काही गरज नाही तुझी पण मला. मी जाते आणि कुठे पण राहते. नाहीतरी माझ्या पप्पांनी पण मला सोडून दिलं, आता तू पण मला सोडून दे. घरच्यांनी पण सांगितलं की बाहेर निघून जा म्हणून. आता मी एकटीच राहते आणि एकटीच करते. एकटी मस्त जॉब करणार आणि कमावणार आणि खाणार. काही गरज नाही तुझी मला. काय बिन असं आहे, बायकोले बोललं तर बायकोले राग येते, नाही बोललं तर बायको डोक्यावर बसते. आता करावं तर काय करावं माणसानं? माणसाला घोर विचार येऊन पडला सगळा. तिकडे बाप म्हणते घरातून निघा, बायको म्हणते घरातून निघा. विचार मले आहे.
हा चल बा खर्चिक नसली बायको तर माणूस राहती. हा 70,000 रुपये पगार असून 1 रुपया हातात नाही राहत म्हटलं. महिना सरला का हातात कंजूशी काय म्हणते कंगाली कंगाली येते हातात. किती कंजूशी करू मी स्वतःसाठी काहीच घेत नाही. इले महिन्यात 4-4 5-5 साड्या पाहिजे. कुठून घेऊ एवढा खर्च कुठून पुरवू. साड्या पाहिल्या तर 10-10 15-15 हजाराच्या साड्या घेते. कुठून पुरवू मी एवढं मोठं. मला तर विचारच पडला. इले सोडू का घर सोडू का आईबाप सोडू का काय सोडू काही समजून नाही राहिलं. का नोकरीच सोडून देऊ. काँग्रेस समित कुठे निघाला आता. काय सांगू राजेश दादा आता एवढं टेन्शन येऊन पडलाय माझ्या डोक्यावर. बाबा म्हणते आता घरातून निघून जाय म्हणते. परी म्हणते तिच्या खर्चाला माझ्या पगार पुरत नाही. आता करू तर काय करू मला काही समजून नाही राहिलं. बायकोचं ऐकू का बापाचं ऐकू कोणाचं ऐकू काही समजून नाही राहिलं काही. अरे तू फक्त खर्च आटोक्यात आण. खर्च आटोक्यात आला का बरोबर पुरते तुले. बाबानं जर म्हटलं जबरदस्ती का जायच तर तेवढ्याच ह्याच्यात तू भागव बरोबर भागते. आता आम्ही कसं करतो. आम्ही काय बायकोनं म्हटलं ते घेतोच काय. हो घेतोच नाही आम्ही. जे लागलं ना तेच घेतो फक्त खाप्यापुरतं घरात भरून घ्या लागते. आणि पैशाने करा लागते त्याला. तू जर म्हणशील का पैसे आहे सगळा पगार त्याला हातात दाखवशील तर मग ते आई काहीच नाही ठेवत त्याच्यातलं. सगळे बायासारख्या थोडी असते राजा. ते हाय या पैशाली वहिनी का नवऱ्याचा जेवढा पगार आला तेवढा जसा तसाच ठेवते 1 रुपया खर्च नाही करत. आणि एक तूही बायको आहे. आणि माहिती काही सोडूच नको माहिती पुरी गेलीच आहे. पण तुही बायको तशीच आहे राजा. माझ्या बायकोचं काही मी ऐकत नसतो. ते मला खर्च करायला मजबूर करते पण मी करत नाही. बिलकुलही होत नाही मजबूर. कारण एवढा जर खर्च केला तर पुरण कसं. तुला तरी माझ्यापेक्षा जास्त पगार आहे. मला तर 50च आहे. त्याच्यातही मी गाडीची किस्त कटते. तुला तर राजा तुझ्या सासऱ्यानं ती गाडी घेऊन दिली आहे. तुला तर काही टेन्शनच नाही गाडी घोडीचं. मला तर स्वतःच्या मेहनतीवर गाडी घ्यायला लागली. तुला तर सगळं अर्ध जास्त सासऱ्याच्या भरोशावरचं आहे. अरे दादा सगळं बरोबर आहे. आता काय सांगू तुले. आता सासऱ्यानं तिकून हात झटकून घेतले. इकून मायबापानं हात झटकून घेतले. आता करू तर काय करू मी. हो मागच्या मॅटरनं काय करून बापही परेशान होते. पोरीनं जर असं केलं कोणी तर बापाले काहीच म्हणाले त्याच्या धास्तीने पोहोचत काय. मग नाही तर काय दादा काय करावं आता. माय बिन काही समजून नाही राहिलं मला. मी तर पागल होऊन गेलो ह्या बायकोच्या बाई. कधी काय म्हणते तर घर सोडून चला म्हणते. एकटं राही नाही मला मोठं मुश्किल झालाय. बाहेर जर राहतो म्हटलं कोणी तर हिच्यावर मी लक्ष ठेवू शकत नाही. काय करू आता. इथं आहे तर 4 चौकाचं लक्ष राहते मी बाहेरही गेलो तरी. अरे काहीच नाही. काही टेन्शन नको घेऊ. थोडे दिवसासाठी चालला जाय. बाबाचा राग शांत होऊन जाते. कारण तू जर म्हणशील का इथं चित्र राहतो तर आता बाबाच्या डोक्यात सध्या राग सवार आहे म्हटलं. कारण ना त्या कारणामाच तसा केला राजा. थोडे दिवस तर थांबता. काय गरज होती तुला प्रॉपर्टी विकायला काढायची. कोण म्हटलं होतं तुला विकायला काढ म्हणून. अजिबातच पैसा नव्हता तुझ्याजवळ. नाही ना दादा तुला काय सांगू पैसा काहीच नव्हता माझ्याजवळ. आणि हे मला नुसतं पागल करून राहिली होती. कुठून आणू मी पैसा एवढा तूच सांग. त्या दिवशी तुला मागितले तू म्हणे माझ्याजवळ आहे नाही. विनोद दादाला मागायची हिंमत झाली नाही. काहून का त्यानं आताच बाबाचे 2 लाख रुपये भरले. अजून भरा लागते त्याला ऑपरेशनसाठी. मग तो कुठून देईन. तरी तर तो काय म्हणते दादा एवढी कमाई आहे म्हणा त्याची. सगळेपेक्षा जास्तच कमाई आहे त्याची. पण तो बोलत नाही. देते तर काहीच तर दिले असते. पण म्हटलं जाऊ दे त्याला काय मागत बसावं म्हटलं. आपल्याला लाज वाटायला पाहिजे थोडीशी. आपण लावून तर काहीच नाही राहिलो बापाले. माहीत तर चुकलेले काय. मॅच तर त्या दिवशी बाबानं मला म्हटलं छाती दुखून राहिली रे म्हणे. तर मी हून नाही केलं तू नाही केलं ऑफिसला जायला लागते म्हटलं मला. तेवढी गलती माझ्या अंगात किती आली. मला किती बोलले बाबा थोडंशी नाही बोलले. बाबा तर बोलले. हे मी बायको तर त्याच्यापेक्षा बोलली. सगळे हे तर काय म्हणते तर सगळ्या याच्यापेक्षा वरत आहे बाबा. बोलते ते. दादा आता काय सांगू तुला बायको करणं जेवढी सोपी आहे ना तेवढी वागवणं सोपी नाही आहे म्हटलं. लय बोलते. काय करू आता करा तर लागतेच. करून तर घेतली. आता वागवणं तर आहेच आपल्याला. मग वागवत नाही तर सोडतो कुठं दिली आता सोडू नाही शकत ना. नाही केली असते तर पुरली असते लागून तर. पण आता सोडता येत नाही. दादा मी काय म्हणतो ही गोष्ट ऐकतं काय मग आता करतं काय माझ्यासाठी एखादं काम. बोल ना काय म्हणतं कोणतं काम आहे. माझ्या बजेटमध्ये असं तर करा बा मी. पैसा गिशाचं काम नको सांगू रे बा. कारण माझ्याजवळ काही पैसा आहे नाही. अरे दादा पैशाचं असं होय. पण तू नको देऊ. एखादा जर कोणी असं व्याजागिजानं देणार तर पाहिजे माझ्यासाठी. 2-3 लाख रुपये सध्याची अलग निघासाठी निघतो. मग एखादा घर घेऊन घेतो. फ्लॅट घेऊन घेतो ना एखादा भाड्यानं. कारण का इले थोडंसंही नाही पाहिजे बा. चांगलंच पाहिजे. चांगल्याच ह्याच्यात राहू नाही ते. मला विचारच पडते. नाही रे बा असं तर कोणी आहे नाही. आता कोणाला म्हणून मी चल ठीक आहे म्हटलंय. पण तू कायच्या म्हणून गॅरंटीनं वापस देशीलच म्हणून द्यायची. घरापर्यंत लोचा करून ठेवशील नाही तर. नाही दादा काहीच नाही करत मी. बरं पाहतो बा मी असं तर कोणी. बरं येतो मी बाहेरून. बरं ठीक आहे ये मग. मी किती परेशान आहे हेही बायकोले. सारे काय लोक का बायकोलेच परेशान आहे काय. आणि हे तर लयच दिसते मला मोहिनीपेक्षा भारी दिसते परी. मोहिनी तर फक्त तोंडानं बोलतेच. पण एवढ्या बाहेर काही खर्च नाही ते करत नाही ते. अशी बरीच आहे मग मोहिनी या परीपेक्षा. राजेशजी कुठे गेलते हो तुम्ही. कुठं गेलतो आता कुठं जाऊ. कुठं जात असतो मी. काही कामी तर गेलो असेल ना. कधी कामच हिंडून राहिलो. पागल झालो काही फिरून राहिलो तसंच. तुला माहित आहे ना मी खाली कधीच फिरत नाही. कधी कामोकामीच जातो म्हटलं. अन बापूजी काय म्हणे तुम्हाला. सुमित बापूजी काहीतरी बोलून राहिले होते तुम्ही दोघं जण बाहेर. काय म्हणून तुम्हाला काही ना काही काहीच नाही म्हणे. असंच बोलला. सगळं ऐकू आलं म्हटलं मला. तुम्हाला काय वाटते का मला ऐकू येत नाही. बहिरी आहे का मी. मला सगळं ऐकू आलं. त्याच्या मधात पडू नका तुम्ही. मी तुम्हाला सांगून देतो. तुमच्या अंगाशी येईन म्हटलं. आणि तुमच्या जर अंगावर गोष्ट आली तर मी झेलणार नाही. मी तुमच्या कोणाच विषयात सहभागी होणार नाही. आताच सांगतो मी तुम्हाला. मग म्हणाल नाही तर
त्याच्याबरोबर मामाजी तुम्हाला हाकलून देईन म्हटलं घरातून. काऊन काऊन नाही करू? माझ्या भावाची मदत नाही करू काय मी? दुसरा वेळ काय तो कोणी परकावे काय? त्याचं काम करू नये काय मी? हा अजबच आहे तू तर. असं आहे बाईचं काम. जरासं करायला लागलं कोणाचं कबातच त्याचं हे होते. अन तू सांग मले, आता तो दुःखात आहे, संकटात आहे, त्याचं काम करणं मला भाग नाही काय? उद्या जर मायावर कोणतं संकट आलं तो करणार नाही काय? भुलून जा तुम्ही तो तुमचं काम करून म्हणून. तो बापाले बाप नाही म्हणत. बाप बिमार असून बायकोले घेऊन फिरायला गेला तो पार्टीत, तर तुम्हाला भाऊ म्हणते? तुमचं काम करायला येते तो? बायको समोर त्याला कोणी आहे काय? तुमच्यासारखा आहे का तो? बायकोले टाकून देते तरी काम करते म्हणून. असा नाही आहे म्हटलं राजेशजी तो. त्याचा स्वभाव तुम्हाला तुमचा भाऊ असून माहित नाही अजून. मला माहित आहे तेवढा. तुम्ही असं समजूच नका का तो बरोबर आहे म्हणून. आता त्याची अडती आहे ना, म्हणून तर तुमच्या मागं हात पाय लागून राहिला म्हटलं. पण मला सांग तू, आता तुला परेशानीत आहे ना? लय परेशानीत आहे. मला वाटतं परी कुठे गेली वाटते. जाऊ द्या ना परीले. परीच्या मागं नका लागत जाऊ जास्त. तिले सवयच आहे तशी. तिले काय आहे, कोणी एखादा भेटला चालली जाईन त्याच्यासोबत. तिले पाहिजे फक्त पैसेवाला माणूस. तिले काही घरादाराची नवऱ्याची काही घेणं देणं नाही आहे. ते त्याच्याजवळ पैसा आहे, खर्च करते म्हणून ते त्याच्यासोबत राहते. नाही तर ते काही राहिली नसती. राजेशजी आमच्यासारखी नाही आहे म्हटलं परी. मोहिनी, एवढा कायले जडा लागते कोणाले? सुंदर आहे ते म्हणून जळतं काय तू तिले? एवढा जडकेपणा नाही पाहिजे असते माणसाच्या अंगात का एकदमच कोणाला जडा. आता हाय ते सुंदर, एखाद्याला देते देव सुंदरपणा. मग आपल्याला काय करायला लागते? मी कायले तिच्या मागं लागत बसू? मला गरज नाही आहे कोणा दुसऱ्या बाईची. हा आपल्याला आहे ना बायको, मी कोणाच्या मागं लागत नसतो फालतू. पण माझं म्हणणं एवढं आहे का जळावं नाही बा कोणाले, ते कशीही असो. काय करायला लागते? हो राजेशजी, तुम्ही कधी व डोक्यानं काम करा ना. मी कायले जडतो तिले? मला काय करायला लागते? ते जग सुंदर आहे का? मी का सुंदरच नाही काय? तसंच असते आपली बायको. कोणाला काही सुंदर दिसत असते काय? दुसऱ्याचीच बायको सुंदर दिसते. आता मलाही म्हणते लोक तू सुंदर आहे म्हणते. मग त्याची बायको दिसते का त्याला सुंदर? मी दिसतो त्याला सुंदर. मग पण मी नाही जडत. मला काही गरज नाही चालली तिला जडाची. अंगातले गुण चांगले पाहिजे असते. मग सुंदर असून काय करता? वरतून सुंदर असली म्हणजे झाली काय? अन आतून गुणही चांगले पाहिजे माणसाच्या अंगात. तुझ्या अंगात तर काय पाहा लागते? भल्लेच चांगले गुण आहे म्हटलं मोहिनी. तिच्यापेक्षा सातपट चांगलेच आहे राजेशजी. घरात राहून राहिली, सगळेच करून राहिली तुमच्यासोबत. आता कसं आहे, नवऱ्याला काही बायको चांगली वाटत नाही तर त्याला काही कोणी करू नाही शकत. विचारा बरं बाकीचे घरात कोणाला का मोहिनी खराब आहे काय म्हणून. फक्त एक तुम्हीच म्हणता काऊन का तुम्हाला नाही दिसत मी चांगली म्हणून. काय बाई, पोरगू कुठे आहे तुझ्या? त्याला अशी एकटी टाकून देताना फिरतं काय? झोपलाय ना रे तो, झोपलाय म्हणून तिकडे आली मी. अन तू बोलला ना, ती बरोबर बोलला दादा. हे मोहिनी जडतेच म्हटलं. झाले नाही त्याला जडते. हे तुला काय वाटते? त्या परीला जडते, मलाही जडते म्हटलं. तिला असं वाटत असन याची बहीणही सुंदर आहे बा, तर मलाच जडते. कायले जडावी नाही एवढं? मी जडतो तुम्हाला? कायसाठी? काऊन जडू मी तुम्हाला? कोणता चांगला गुण आहे तुमच्या अंगात? आणि कोणतं तुमच्याजवळ धन आहे खूप मोठं तर जडून मी तुम्हाला? वाजपच आहे तुम्ही दोघं बहीण भाऊ तर जडते जडते करून राहिले. खरं पाहिलं ना तर तुम्हीच जळता म्हटलं मला ननदबाई. पाहिलं दादा, एवढी बोलते ते तरी तू हिंमत होते काही बोलायची? काय माहित, माझ्या नवरा तर मला असं बोलते म्हटलं. जरासा सासूच्या समोर शब्द जरी काढला ना तर बातच बोलायला लागते. आणि तुम्ही पहा का बायकोच्या समोर एकही भाऊ बोलू नाही शकत माया. तुम्ही लाव ना आता. तुमच्या घरात तर भांडणं लावले, तुमचं घर तर टिकूच नाही दिलं. आता आमच्या घरात लावा भांडणं. आता तुम्ही इथेही सोचून राहिला का भाऊजाय कधी कधी जाते घर सोडून म्हणून. मग भाऊ राहिले म्हणजे बरं आहे. भावायचे कानं भरासाठी. आम्ही काय भराव बापा कानं? मी नाही भरत कोणा भावा देवाचे कानं. ते ऐकते काय? एक तरी ऐकते काय आपला? मग काय होय मोहिनी छाया, काय होय म्हटलं? आता कायसाठी चालू झालं तुमचं? आता बाई ननदबाई सोबत कोणीच नाही बोललं. आम्ही दोघं बोलून राहिलो होतो. हे आल्या तिकून मंदात आणि हे आल्या आणि लागल्या बोलायले ते जडते असं तसं. मी कायले जडू येईल? मायावरच आहे बापा साऱ्याचं. बरं जा बरं आपापल्या खोलीत जा बरं बापा. तिकडे जा. घरात पहिलंच तर किरकिर किरकिर चालू करून देता. तिकडे बाबाची तब्येत नाही तुमच्या चांगली तरी ते वावरात चालले. त्या माणसानं काय करावं आता? आई तुला बाबाची कदर येऊन राहिली, तुला त्या सुनाईची कदर येते, पोराईची कदर येते, फक्त पोरीचीच नाही येत वाटते. जराशी कदर नाही तुला त्या पोरीची. पोरीसाठी काही बंदोबस्त करून द्याव का काही म्हणून? अशीच फिरतो मी. कायले फिरायला लागते अशीच? काऊन तुला घर नाही राहिले, राहून नाही राहिली, खाऊन नाही राहिली? अजून काय करायला लागते तुया? काय करावं आता तुया सांग बरं? काय करावं म्हणजे? पोराईसाठी जशी करतं तसं नाही करू शकत तू पोरीसाठी काहीच. त्याच्यासाठी बाई आपापलं घर निभवा लागते. इथे येऊन काही अर्थ आहे काय? मायबापाच्या घरी इथं राहून भावाच्या हाताखाली राहिल्यापेक्षा आपल्या घरी नाही राहा. यायच्या बोला ऐकल्यापेक्षा दोन बोल आपल्या नवऱ्याचे ऐका. काय फरक पडून राहिलाय? शेवटी तो नवऱ्याचा नवराच होते, साथ देते तो. हे बहीण ना भाऊ अन भाऊजाय कुठं आपल्या झाल्या आहे काय? तू हेच बोलणे शिकल्या वा या सुना तुया. तू बोलतो अशी तशाच त्याही शिकल्या. काय नाही बोलणार त्या मुले. हो जाय, हुशारा नको दाखवू इथं. जाय आपल्या खोलीत. लेकराले पाहिजे ते लेकरावर लक्ष देणं होत नाही. चालली इथं घरात लक्ष द्याले. घर फोडाचे धंदे नको करू आता. शांत राहत जा घरात. आई तुला नसन पटत कनी माही राही ना इथं तर चालली जातो मी इथून कुठेही. माही लेकरू घेतो आणि कुठेही जातो म्हटलं. हो लय गेली जाणारी मोठी हुशारच आहे तर. घरात आहे तिकडे चुपचाप खोलीत जाय आपल्या. आई खायला बोलतो एवढी? फालतू काय म्हणते तर निघून फिरून जाईन इथून.
आपल्यावरच बोल. आता ते बाई परी कुठंतरी गेली वाटते. त्याचं दोघांचं काय बी नसलं ना काही नाही तर तुला असं वाटते काय का हे गेली पाहिजे म्हणून? काय मी बाबा काय झालं घर आले न काय नाही, कोणाची नजर लागली काही समजून नाही राहिलं मला तर. हा ना सुना जाग्यावर, ना पोरगी जाग्यावर, ना पोरं जाग्यावर, एक आपली ऐकून नाही राहिलं. सगळे अस्ताव्यस्त झाल्यासारखे झाले, एकाचं खेटर एकाच्या पायात नाही राहिलं. आता बाई हे सगळं होय ते कागदपत्राचं आहे. हा जसे म्हटलं येईल सगळ्याच्या हातात कागद आले तसेच म्हटलं सगळे बिखरून गेले. नाही तर सगळे एक होते म्हटलं आपल्या घरात. पहा बरं एका घरात सगळे सोबत राहणारे थोड्याशा पैशासाठी लालचीसाठी कसे होऊन जाते आता बाई, आहे ना. म्हणून तर म्हटलं का काहीच नका देऊ, तुम्ही आहे तोपर्यंत मस्त एक राहू द्या घर. जेव्हा तुम्ही नाही राहाल तेव्हा मग घेता येते सगळेले. मी काय सांगू आता, तुमच्या सासऱ्याला जसं पटते तसं करते. आपल्या मनानं काय आहे, माझ्या मनानं काय ऐकते तू बुडा? काही नाही ऐकत, स्वतःच्याच मनाची करते. मला तर माहीतही नव्हतं बापा. बरं झालं आता हे खोटं होतं म्हणून. खरं असतं आणि त्यानं खरंच एकटाक केलं असतं तर आम्हाला रस्त्यावर राहायला लागलं असतं बुडाबुडीले. पोरीले घरही देतो म्हणे त्याच्यात, मग कुठं रस्त्यावर राहिलो असतो. तुम्ही तर सगळ्यांनी तुमचा बंदोबस्त करून घेतला असता, आम्हाला नेऊन टाकलं असतं वृद्धाश्रमात तिकडे. मग एवढं आयुष्य मेहनत करून आणि पाण्यात घालून काही अर्थच नाही झाला तुम्हाला वागून न लायण्याचे मोठे करून. नाही बाई नाही सोडलं असतं ना तुम्हाला. आम्ही केलं नसतं काय तुमचं. जरी म्हटलं हे घरी गेलं असतं सारं गेलं असतं तरी केलं असतं म्हटलं. काय राजा राजेश कसा बोलतो रे तू? हा त्या दिवशी जरासं न्यायचं काम पडलं तर थांबला नाही तू. हा कसा रंग दाखवला होता आपला आणि आता म्हणतं का केलं असतं? खोटा नाटा बोलतो असा. काही खोटा बोलू नको आता बोलून काही अर्थ नाहीये. माझ्यासमोर बोलला तर बोलला, ते बापासमोर बोलजो नको हे शब्द. कारण का सगळ्याच्या ध्यानात आलाय तुम्ही दोघंही कशी आहे म्हणून. मानलं त्या विनोदले का त्याला काहीच तर नाही दिलं होतं रे. तरी त्यानं शब्द विचारला नाही. म्हटलं बाबा मला नाही दिलं का काही. पोरं तर भांडते म्हटलं ते दिलं. अरे हात भरायसाठी भांडते भाऊ होतं. हात भरायसाठी एकामेकाला मारतेत म्हटलं. आणि तो एवढं मोठं दिलं तेही त्यानं कमावलं. बापानंच नाही कमावलं, सारं त्यानंही कमावलं. तेही त्याच चाललं गेलं तरी तो बोलला नाही. आणि कसा असेल मग तो सांग. एका शब्दात म्हटलं बापाला नेला एवढा मोठा पैसा भरला, आजही त्याचा पैसा दवाखान्यात अटकलाय म्हटलं. आई आता झालं गेलं पार पडलं, आता तेच ते काढशील काय उकरू उकरू. हा आली ना आमची चूक लक्षात आमच्या. अरे तुमची चूक तुमच्या लाख लक्षात येईन, पण शेवटी गोष्टी निघतच असते बाबू. जे झालं ना ते निघतच असते. हे तर आयुष्यभर कधी मिटणार नाहीये. कधी आम्ही काढू, कधी ते बायको काढन, कधी ते लेकरं काढन, कोण ना कोणी ह्या गोष्टी काढणारच आहे म्हटलं. कधी ना कधी निघणच. पण ह्या गोष्टी लपतच नसते. बरोबर आहे आता बाई, जे आपण केलं ना ते समोर येतच असते. तुम्ही किती लपवायचा प्रयत्न करा पण जे तुम्ही केलं ते तुमच्या समोर कधी ना कधी येणारच आहे. चांगलं करा तर चांगलं येते, वांगलं करा तर वांगलं येते. मग वांगलं करावंच काऊन बा? यायले मी म्हटलं होतं का घेऊ नका, कायले घेऊन राहिले तुम्ही, देऊन द्या ते मामाजीले वापस. तर हे द्यायला तयार नव्हते. मला माझ्यासोबत किती भांडले आता बाई हे त्या दिवशी, तरी बा जबरदस्ती लपून आणून दिले म्हटलं ते कागद. दिले ना मग आता काही महान बनून राहिली जास्त बार बार म्हणजे मला वाईट ठरून राहिली, स्वतः चांगली बनून राहिली वाटते. राजेशजी मला चांगलं बनायचा गरजच नाहीये. आणि माझ्यानं म्हटलं आज तुम्ही चांगलेही बनले. तुम्हाला सांगतो मी जर नसते दिले ना मामाजीला कागद नेऊन, मामाजीनं तुम्हाला धक्के मारून घरातून काढलं असतं म्हटलं. हा हे लक्षात ठेवा. पण एखाद्या माया चांगल्या आहे ना, आज म्हटलं मला नाही काढू शकत तर तुम्हाला कसे काढन ते. म्हणून ते तुम्ही ह्या घरात आहे म्हटलं. हो बरोबर आहे मोहिनीचं. हा रे राजेश असं आहे, ज्याचं करावं बरं तोच म्हणते माय खरं. आता काय करावं, पण जाऊ दे जसं होते तसं. पण चांगलंच करा, वाईट नाही करावं कोणाचं कधी. जसं आपण कर्म करतो तसंच फळ आपल्याला भेटते. बरोबर नाही का बा? चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्यालाही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. पाहत जा त्याच्यावरचे व्हिडिओ, मस्त सासू सुनीचे व्हिडिओ येते त्याच्यावर. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. हाईप द्यायला विसरत नका जाऊ.